नमस्कार. मी राजन खान. अतिशय थंड हवेच्या ठिकाणी येऊन राहिलेलो आहे. गारठा भरपूर आहे आणि आज मला बोलायची इच्छा आहे. माणसांचं स्वप्नाचं जग किंवा स्वप्नांचं जग. आपण जन्माला येतो आणि या जगण्यातनं किंवा जगाकडून अनेक गोष्टी घेतो, अनेक गोष्टी शिकतो. त्यातली अतिशय महत्त्वाची एक गोष्ट आहे की हे माणसांचं जग माणसांना स्वप्न पाहायला शिकवतं. आणि ते फार लहानपणापासूनच आपल्या आयुष्यात सुरू होतं. ते एका अर्थानं खूप सुंदर असतं. ज्या ज्या माणसाला मेंदू मिळतो आणि ज्या ज्या माणसाला मेंदूच्या भोवती समाज मिळतो, तो समाज माणसाच्या मेंदूत अनेक प्रकारची स्वप्न पेरतो. ती पेरणी वाईट आहे का? तर अजिबातच नाही. ज्याला मेंदू आहे त्याला स्वप्न पडणार, तो माणूस स्वप्न पाहणार, हे सत्य आहे. पण बऱ्याचदा होतं असं की स्वप्न पाहायला शिकवणारा समाज या स्वप्नांमध्ये एक छुपी खेळी खेळतो की त्या स्वप्नांना तो स्पर्धेच्या स्वरूपात माणसाच्या मेंदूत पेरतो आणि इथं गडबड होते. स्वप्न काय पाहावीत हे माणसांच्या कुटुंबातल्या आणि त्याच्या भोवतीच्या समाजावर अवलंबून आहे. कुटुंब स्वतः बिकट मेंदूचा असेल आणि त्याच्या भोवतीचा समाज आणखी बिकट मेंदूचा असेल तर माणसांची स्वप्नही मग बिकट होऊन बसतात. खरं तर जगणं खूप साधं आहे. जन्माला यावं, थोडं मोठं व्हावं, वयात यावं, कष्ट करायला लागावेत आणि त्या कष्टाच्या जीवावर अन्न मिळवावं, 2 वेळचं अन्न खावं आणि आयुष्य पार करावं, इतकं साधं जगणं आहे. पण माणसांनी हे जगणं तसं साधं ठेवलेलं नाही. माणसाच्या जगानं हे जगणं अधिक बिकट करत नेलं आहे, अधिक स्वप्नांचं करत नेलं आहे. एक साधा विचार करू की आजपासूनचे 400-500 वर्षापूर्वीची माणसं, त्यांच्या आधीची 400-500 वर्षापूर्वीची माणसं, त्यांच्या आधीची 400-500 वर्षापूर्वीची माणसं, ही त्यांच्या त्यांच्या काळात कुठली स्वप्न पाहत असतील? उदाहरणार्थ तुकाराम महाराजांचा काळ घेऊ. त्यावेळचा जो समाज आहे तो कुठली स्वप्न पाहत असेल? गौतम बुद्धाच्या वेळची माणसं आहेत ती कुठली स्वप्न पाहत असतील? हरप्पा मोहेंजोदरोच्या काळातली माणसं आहेत ती कुठली स्वप्न पाहत असतील? आणि असं मागं तर मला असं वाटतं की माणसांच्या स्वप्नांमध्ये सुद्धा काळ आणि समाज जसजसा विकसित होत जाईल तसतशी भर पडत गेलेली दिसते. त्या माणसांची जगणी साधी सोपी असणार. आत्ता आपण तथाकथित विकसित झालो आहोत असं म्हणतो, पण या विकसनात स्वप्नांचे ढिगारेसुद्धा आपण मेंदूत खूप घेऊन ठेवले हे लक्षात यायला पाहिजे. म्हणजे स्वप्न, अतिरिक्त स्वप्न ही किती असावीत? तर मला असं वाटतं की 2025 साली जे काही लोक आपण जगतो आहोत यांच्या डोक्यांमध्ये ढिगानं प्रत्येकाच्या स्वप्न आहेत. म्हणजे मला कधी कधी वाटतं की माणसांची स्वप्न, मेंदूतली स्वप्न ही कुठलं तरी एक यंत्र लावून कुठंतरी चित्रांकित करता आली पाहिजेत. फार अजब गोष्टी सापडतील. त्याचं घर, त्या माणसाचं घर, त्या माणसाच्या घरात त्याच्यावर झालेले संस्कार, त्या घराची मनस्थिती, त्या मनस्थितीनुसार त्याची स्वप्नरचना मेंदूत तयार होते. आणि त्यातलं मला जे वाटणार आहे ती माणसानं स्वप्न पाहिली पाहिजेत या बाजूचाच मी आहे. फार रंगीत संगीत आणि छान दुनिया आहे.
स्वप्नांमध्ये रमायला पण होतं छान. चुकतं कुठं नेमकं, तर स्वप्न पूर्ण झाली पाहिजेत या हट्टाच्या वेळेस गडबड होते. आपल्या संस्कारांमध्ये स्वप्न पाहायची असतात, इथपर्यंत शिकवतात ते छानच आहे. पण स्वप्न काही करून पूर्ण झाली पाहिजेत, ह्या शिक्षणाला लागतो ना आपण, तिथून बिकट वाट सुरू होते मात्र आयुष्याची. आणि मग माणसं हट्टाला लागतात आणि स्वप्न पूर्ण होत नाहीत. याचं दुःख बाळगतात, त्यातनं निराश होतात. आणि काही छोटी मोठी स्वप्न पूर्ण झाली की ती आनंदी होतात. मेंदूत जितकी स्वप्न आहेत ना, त्यातली काही ना काही पूर्ण होणारच असतात. कारण ते कष्टावर अवलंबून आहे. स्वप्न पूर्ण होणं ही कष्टाची गोष्ट आहे. कष्टामध्ये ती तरतूदच आहे की तुम्हाला स्वप्न पाहायची असतील तर कष्ट केलेच पाहिजेत. पण कष्ट करणं आणि मग त्या कष्टालाही पुन्हा यश, अपयश, लक्ष असं काहीतरी ठरवणं हे थोडं गडबडीचं आहे. माणसाचं जगणं यशापयशात मोजणं हाच पहिला संस्कार चुकीचा आहे असं माझं मत आहे. म्हणजे माणसांनी जगून घेतलं पाहिजे. माणसांचा जन्म हा जगण्यासाठी झाला आहे आणि जगणं आनंदी करण्याच्या गरजा मूलभूतपणे भागल्या पाहिजेत आणि मूलभूत गरजांचं ज्ञान माणसाला झालं पाहिजे. माणूसपणाचं ज्ञान म्हणजे त्याला स्वतःच्या मूलभूत गरजा कळणं आणि त्या मूलभूत गरजा एवढ्या मोठ्या मानवी समाजात एकमेकांच्या मदतीनं पूर्ण करणं आणि स्वतःच्या कष्टावर पूर्ण करणं एवढं बारीकसं प्रशिक्षण प्रत्येक माणसाला दिलं गेलं पाहिजे असं मला वाटतं. आपण ज्या काळात जगतो आहोत तेव्हा जगण्यातल्या ज्या स्पर्धा आहेत एकमेकांशी होणाऱ्या त्यांचं काय करणार? लक्षात असं येतं की आपली स्वप्न ही बहुधा दुसऱ्यांशी होणाऱ्या स्पर्धांचीच जास्ती असतात. तुम्ही कुठलीही व्यवस्था घ्या, तुम्हाला दुसऱ्याशी स्पर्धा करायची आहे असं तुम्हाला शिकवलं जातं आणि त्या स्पर्धांची स्वप्न आपल्याला पडत राहतात आणि मग ते स्पर्धा जिथं आली तिथं जिंकणं आणि हारणं आलं आणि जिंकणं जिथं आलं तिथं आनंद आला आणि हारणं जिथं आलं तिथं निराशा आली, उदासी आली. एकूण कौटुंबिक आणि सामाजिक संस्कारांमध्ये आपण स्पर्धांची खेळी एवढी मोठी करून ठेवली आहे की माणसं स्वप्न पाहतात आणि ती पूर्ण नाही झाली की निराशेला जाऊन चुकीच्या काही मार्गाला जातात. काही माणसं स्वप्न पूर्ण होण्यासाठी भ्रष्टतेचे मार्ग स्वीकारतात आणि भ्रष्टता म्हणताना नुसती आर्थिक नाही, मग मानसिक, बौद्धिक, सामाजिक, नैतिक भ्रष्टता अशा गोष्टींनाही जातात आणि स्वप्न कशीबशी पूर्ण करून घेतात. त्या स्वप्नांचा त्यांना काय आनंद मिळत असेल मला माहीत नाही. म्हणजे तुमच्या कर्तबगारीवर तुम्हाला आपोआप मिळणारा आणि लोकांनी दखल घेऊन दिलेला पुरस्कार हा आनंद देतो आणि पुरस्कार मिळवण्यासाठी केलेली धडपड तर ती काय आनंद देत असेल? तुम्हाला स्वतःला तरी माहिती असतंच ते की आपण हा पुरस्कार चॅप्टरपणा करून किंवा आडबाजूनं मिळवलेला आहे. तर तो पुरस्कार तुम्हाला काय आनंद देणार? तर या पुरस्काराला काही अर्थ त्या अर्थानं राहत नाही. थोडं नाव बिव होतं खोटं खोटं, पण ते तुम्हाला माहिती असतं हे खोटं आहे सगळं. अशा या खोट्या स्वप्नपूर्तीचं करणार काय? म्हणून माणसांच्या स्वप्नांचं शिक्षणसुद्धा खूप चांगल्या प्रकारे झालं पाहिजे कौटुंबिक पातळीवर आणि सामाजिक पातळीवर असं मला वाटतं. आणि समाज ज्या मार्गानं निघाला आहे, प्रगती, विकास या नावांनी जे काही घडतं, स्पर्धा आणि त्यातलं जिंकणं हारणं, तर जिंकणं हारणं हे शिकवलं पाहिजे की काही स्वप्न पूर्ण होणार असतात, काही स्वप्न अपूर्ण राहणार असतात. अपूर्ण राहिलेल्या स्वप्नांमध्ये सुद्धा मेंदूनं रमता येतं. पूर्ण झालेल्या स्वप्नांचाही आनंद साजरा करता येतो. पण स्वप्न पूर्णच झाली पाहिजेत सगळी याचा हट्ट करून या आयुष्यात उपयोग नाही. आयुष्य हे जगण्यासाठी आहे, नुसत्या स्वप्नांसाठी नाही. मूलभूत गरजा भागणं हे जगण्यातलं मूलभूत आहे, एवढं शिकवता आलं पाहिजे असं मला वाटतं. फार गंभीर आहे. खूप लोक वेगवेगळ्या कारणांनी जगभर आत्महत्या करत असतात.
माझ्या स्वतःच्या मुलानं 2 वर्षापूर्वी आत्महत्या केली. तोही असाच काही स्वप्न पाहत होता आणि ती पूर्ण नाही झाली, तर आम्हाला न सांगता त्यानं आत्महत्या केली. आणि माझ्या मुलाचीच फक्त गोष्ट नाही ही. प्रत्येक तासाला भारतात 2 तरुण आत्महत्या करतात. प्रत्येक महिन्याला 300-400 महाराष्ट्रात आणि साधारणपणे 500-600 हजारभर शेतकरी आत्महत्या करत असतात. असे आणि कुटुंबांमधल्या आत्महत्या आहेत. आत्महत्या ही माणसाची असते खरं आहे, पण मुख्यतः ती माणसाच्या स्वप्न पूर्ण न होण्याची असते. स्वप्नांची आत्महत्या म्हणजे माणसाची आत्महत्या. तर मला खूप वाईट वाटत राहतं की ह्या स्वप्नांच्या मागं धावणं हरकत नाही, कारण ते जगणं फार सुंदर आहे. पण मग ती माणसं जिवंत राहिली पाहिजेत. जिवंत राहून त्यांच्या नैसर्गिक मृत्यू येईपर्यंतच्या शेवटच्या क्षणापर्यंत ती झुंजत राहिली ना, तर तेही सुंदर आहे. त्यांनी जगलं पाहिजे, टिकून राहिलं पाहिजे आणि त्यांना निराशा नाही येणार अशा बाजूनं वातावरण त्यांना मिळालं पाहिजे, घरात आणि बाहेरसुद्धा. त्यांच्यात स्वप्नांची पेरणी करताना आपली चूक झाली का, याचा आईबापांनी, पालकांनी आणि समाजानं विचार करण्याची गरज वाटते मला. आपण कुठल्या स्पर्धेला लागलो आहे? स्पर्धा कशाला हवी आहे? त्यानं काय होणार आहे? कितीही स्पर्धा करणारे लोक असतील तर यातलं एकमेव ते थोडं बिकट वाटतं आणि लोकांना ऐकताना थोडं अवघड पण वाटतं. या जगण्याचं एकमेव लक्ष्य आहे ते मृत्यू आहे. आपण मरणार आहोत, सगळे मरतोच आपण. जर जन्माला आल्यानंतर फक्त मरणापर्यंतचा प्रवास करायचा असेल तर तो जिवंत राहूनच करावा ना. मध्येच ऐनवेळी निराश होणं, मध्येच डोक्यावर परिणाम होणं, या तक्रारी खूप वाढायला लागल्यात आत्ताच्या समाजात की माणसं निराशाग्रस्त होत आहेत. मानसोपचार नावाची यंत्रणा काम करायला लागली आहे जोरात. तर हे कुठून येतं? तर मला वाटतं हे स्वप्नांमधून येतं. स्वप्न, मूलभूत स्वप्न, ती शिकवणं, त्याची पेरणी मेंदूत करणं, ही आईबाप, पालक, बाकीचा समाज, भोवतीचे लोक यांची जबाबदारी असं मला वाटतं. आपण पुढच्या पिढ्यांना स्वप्न पेरायला चुकतो की काय? कुठली स्वप्न दाखवतो आणि कशासाठी दाखवतो आणि त्यातनं होणार काय असतं? जर मरणच येणार असेल आयुष्याचं, आत्महत्या करून नव्हे, नैसर्गिक मरण, तर मध्ये जगून घेणं, जगण्याचा आनंद साजरा करणं आणि त्यात स्वप्न कमीत कमी पाहायला लावणं, कमीत कमी स्वप्नांची पेरणी झाली पाहिजे. म्हणून मग मगाशी मी म्हणालो की 400 वर्षापूर्वीचे, 1000 वर्षापूर्वीचे, 10,000 वर्षापूर्वीचे आपले पूर्वज काय जगत असतील. जग खूप माहीत होणं आणि जग खूप माहीत झाल्यानंतर एकमेकांशी खूप स्पर्धा करणं, हे चुकतंय की काय याचा विचार झाला पाहिजे. मला या विषयावर बोलू पुन्हा कधीही, पण आज थोडी त्याची प्राथमिक चर्चा करणं गरजेचं वाटलं आणि थोडं मुलांच्या आत्महत्यांचं ऐकत राहतो, माणसांच्या आत्महत्यांचं ऐकत राहतो. बऱ्याच कुटुंबांमध्ये वेगवेगळ्या कारणांनी आत्महत्या होतात, निराशेनं आत्महत्या होतात. आत्महत्यांचं कारण स्वप्नांचं खंडन आहे किंवा स्वप्नांनी दगा दिला माणसाला, तर माणसं आत्महत्या करतात. तर या स्वप्नांच्या दगाबाजीतनं पुढची माणसं बाहेर ठेवणं, त्यांना सशक्त मेंदूचं करणं, तगड्या मेंदूचं करणं आणि स्वप्न पाहत राहा तुम्ही रे, पण स्वप्नांच्या मागं धावताना आयुष्याचा जेव्हा अंत येईल खरोखरचा नैसर्गिक, तेव्हाच मरा. त्याच्या आधी घाई करू नका आणि मेंदूनं निराश होऊ नका आणि कोणाशी स्पर्धाच करू नका. हे शिकवावं लागेल. स्पर्धेशिवायचं जग असेल तर मला वाटतं स्वप्नांना आळा बसेल. आणि अर्थात खूप लोक म्हणतील की स्पर्धेशिवाय मग कसं जगणार. मग ठीक आहे, चालू द्या आहे तसंच, त्याला इलाज नाही. स्पर्धेतनं बाहेर येणारं जग याची मांडणी खूप आधीपासून झाली आहे, आपल्याकडे तर खूप झाली आणि जगभर खूप लोकांनी केली आहे. मूलभूत गरजा भागवणं एवढं एक शिक्षणाचं असलं पाहिजे आणि प्रत्येक माणसाला असलं पाहिजे
आणि मूलभूत गरजा भागवण्यासाठी स्वतःचे स्वतः प्रामाणिकपणे कष्ट केले पाहिजेत. याचं शिक्षण पुन्हा पुन्हा देत राहण्याची गरज आहे असं मला तळमळून वाटतं. धन्यवाद.